उद्या शरदचंद्र पवार साहेबांची अंबाजोगाई येथे बैठक म्हणजे जाहीर सभा होते, तर त्या अनुषंगानं कशी तयारी आहे आपली? महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ उद्या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची अंबाजोगाई येथे जाहीर सभा होणार आहे आणि या सभेसाठी सर्व नागरिक उत्सुक आहेत पवार साहेबांना ऐकण्यासाठी. बरं, तयारी कशा पद्धतीची आहे? किती लोक येतील आणि काय लोकांची काय भावना आहे नक्की? लोकांना किती येतील हा अंदाजच सांगता येत नाही. प्रत्येक लोकांचे असे फोन आहेत की आम्हाला पवार साहेबांच्या सभेला यायचं, आम्हाला पवार साहेबाला पाहायचं, पवार साहेबाला ऐकायचं, अशा पद्धतीची उत्सुकता सर्व मतदारांमध्ये आहे. बरं, तेच म्हणतो की सरासरी म्हणजे कितीचा मॉब जमेल आणि लोकांमध्ये जी एवढी उत्स्फूर्तता आहे तर ती कशा पद्धतीची असणार आहे? नाही, हजारोच्या संख्येनं सर्व या ठिकाणी मतदार बंधू भगिनी येतील असा विश्वास आम्हाला आहे. बरं, आता तुम्ही जवळपास आता केज विधानसभा मतदारसंघामध्ये फिरताय, लोकांचा काय मूड आहे? लोकांचा सत्ताधाऱ्यांविषयी काय संताप आहे? लोकांचा मूड एकच आहे की यावेळेस भाजप सरकारला घरी बसवलं पाहिजे. बरं, महागाईच्या विषयी काय भावना आहे लोकांची? महागाई जे काही 2014च्या निवडणुकीमध्ये भाजप सरकारने ज्या घोषणा केल्या, ज्या वचन दिले, त्याच्यापैकी एकही वचन त्यांनी पूर्ण केलं नाही, त्यामुळं तीव्र नाराजी मतदारांमध्ये आहे. मग ती जी नाराजी आहे ते मतपेटीपर्यंत मतामध्ये परावर्तित होईल का? नक्कीच होणार आहे, त्याच्यामध्ये आमच्या मनामध्ये कुठली शंका नाही. कारण लोक वाट पाहत आहेत की या ठिकाणी मतदानाची तारीख कधी येते आणि आपण कधी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करू. एकीकडं महाशक्ती आहे आणि एकीकडं बजरंग बाप्पा, संदीप क्षीरसागर, पृथ्वीराज साठे किंवा ही जी नवतरुण आहे ती आहे. मग आता ह्याचं कॉम्बिनेशन कसं होणार आहे? ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचारात उद्या आमचे नेते व देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांची जाहीर सभा होणार आहे. त्या सभेसाठी लाखोच्या संख्येने आपण उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करत आहे. देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, महाविकास आघाडीचे बीड जिल्हा लोकसभेचे उमेदवार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ उद्या अंबाजोगाई या ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता मोंढा मैदान या ठिकाणी आदरणीय साहेबांची जाहीर सभा आहे. तरी मी सर्व अंबाजोगाई तालुक्यातील प्रत्येक गावातील महाविकास आघाडीच्या विचारांच्या मतदारांना अशी विनंती करतो की त्यांनी उद्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या जाहीर सभेला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे व अत्यंत चुरशीच्या या लढाईमध्ये शरद पवार साहेबांचं परिवर्तनाचं भाषण ऐकून या बीड लोकसभेमध्ये परिवर्तन करण्यामध्ये सगळ्यांनी स्वतःचा सहभाग नोंदवावा. आमच्या इंडिया आघाडीचे आमचे नेते बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचारात अंबाजोगाई शहरामध्ये, अंबाजोगाई तालुक्यामध्ये आज एवढा मोठा प्रचंड उत्साह लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे की त्यांनी आज शरद पवारजी साहेबांच्या सभेला येण्यासाठी त्यांची उत्सुकता आणि त्यांच्या स्वतःच्या गाड्या घेऊन ते येत आहेत. त्यांना ते आज आम्हाला इथं त्यांना कसं हे करावं आम्हाला तीच आवरणार. पण आज आमच्या बजरंग बाप्पा सोनवणेच्या प्रचारात लाखोच्या संख्येने शरद पवार साहेबांच्या सभेला येणार आहेत आणि ते ऐकून त्यांचं पूर्ण ऐकून त्यांचं ते पालन करणार आहेत हे सांगून मी सगळ्या जनतेला आवाहन करतो की त्यांनी अंबाजोगाई शहरातले सगळे बंधू भगिनींना त्यांना की आवाहन करतो त्यांनी लाखोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने अंबाजोगाई शहरामध्ये संध्याकाळी 6 वाजता मोंढा मैदानामध्ये हजर राहावे. कल माननीय शरदचंद्र जी पवार साहब की सभा है, वो सभा में ज़्यादा से ज़्यादा लोग उपस्थित रहना, ऐसी मैं सब लोगों से निवेदन करती हूँ. ये तुतारी की जो हवा है बजरंग बाप्पा की, ये पूरी बीजेपी को साफ करने की हवा है. बीजेपी को शरद पवार साहब की सभा सुनने के बाद लोग ये बिल्कुल तुतारी से वोट देंगे और ज़्यादा से ज़्यादा वोट से बजरंग बाप्पा को चुन के लाएंगे. ये उम्मीद है. आज 2024ची लोकसभा निवडणूक सुरुवात आहे. रुमधमाळी चालू आहे. एका ठिकाणी पैशाचा पाऊस आहे, दुसऱ्या बाजूला जनतेचा एकवटलेला सर्व इतिहास पाहायला मिळतोय. चंद्रजी पवार साहेबांची सभा म्हटलं की आमच्याकडे
या पक्षाकडे, या संघटनेकडे पैसा नाही किंवा कोणाला रोजगार नाही. स्वतःच्या शर्तीनं, स्वतःच्या इच्छेनं सर्व लोक या सभेला उत्स्फूर्त आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, ज्या ज्या खेड्यात मी जातो तिथं लोक विचारायला लागेल, माझे ओळखीचे सगळे कार्यकर्ते, की अण्णा तुतारी असेल तरच बोला किंवा बोलू नका. म्हणजे खेड्यामध्ये प्रत्येक माणूस तुतारीचा प्रचारक बनलेला आहे. आणि म्हणून मी मला निश्चित सांगतो की येणाऱ्या 13 तारखेला जो मतदान होणार आहे त्याच्यानंतर बजरंग बाप्पा सोनवणे हे कितीतरी लाखो मतानं पुढे निवडून येणार. हे काळ्या दगडावली रेग आहे. हे मी जास्त काही बोलत नाही, परंतु आज सर्व गोरगरिबाचा, मध्यमवर्गीयांचा, दलितांचा, मुस्लिमांचा, सर्व जाती धर्मातून बजरंग सोनवणे साहेबांना जाहीर पाठिंबा लोक देत आहेत. स्वतःच्या खर्चाने येत आहेत. एवढं बोलून मी लोकांना आवाहन करतो की उद्याच्या सभेला सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य करावं. कारण का आमच्याकडे पैसा नाही, परंतु आपली जी इच्छा आहे ते इच्छा आणि शरद पवारांवर दाखवलेलं प्रेम ही कम्प्लिटली सर्वांनी समोर येऊन दाखवावं एवढीच विनंती करतो.